नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड शहरातून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. खासगी शिकवणीच्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अत्याचार. सावंतवाडी शहरात भर बाजारपेठेत चोरीची घटना. चोरट्यांनी एकाच वेळी 6 दुकाने फोडल्याने उडाली खळबळ. राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक आरसीसी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन. आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. आणि पेण तालुक्यातील झोतिरपाडा कोळीवाडा येथील श्री क्षेत्र श्री मरुआई मंदिरात सत्यनारायण महापूजा. महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यावर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केलंय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थी जून 2024 ते मार्च 2025 या कालावधीत महाड शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत होता. या दरम्यान आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याशी वारंवार अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 दरम्यान आरोपीने विद्यार्थ्याला क्लासच्या वरच्या मजल्यावरील खोलीत नेऊन जबरदस्तीने अश्लील कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सततच्या छळाला कंटाळून अखेर फिर्यादीने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केलाय. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खासगी शिकवणीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत भर बाजारपेठेत चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी एकाच वेळी 6 दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी व्यापारी संकुलात घडली. मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी नगर परिषदेच्या खाली असलेल्या संकुलातील 6 दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यापैकी एका दुकानातून 5,000 रुपये तर एका बेकरीमधून 2,000 रुपये अशी एकूण 7,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. उर्वरित 4 दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. सकाळी दुकानदारांनी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. दरम्यान संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. आम्ही सकाळी 7:30ला दुकान उघडायला आले, तो बघितलं तर तिथलं आम्ही शटर उघडले होते. नंतर ते इकडे आले तो बघितलं तर लॉक पण नव्हता, लॉक काढून घेऊन गेले ते. नंतर आम्ही ते आमची बहिणी आणि ते आमचे सेटचे मेवणे ते पोलीस स्टेशन जाऊन रिपोर्ट देऊन आले. नंतर ते पोलीसवाले वगैरे सगळे आले. नंतर आत येऊन बघितले तर आमचे 2,000 कॅश गेले आणि चिल्लर किती होती ते माहिती नाही. ते चिल्लर पण गेली आणि नंतर हे लक्षात आला ते काच पण फोडला. तिथे आतमध्ये काच वगैरे पडले, ते आम्ही ते पिशवीत भरून ठेवले. ते माल ते मागे ठेवलेलं आहे. हे नुकसान आमचं झालं होतं आणि लॉक पण ते घेऊन गेले. तुझ्या काय सांगू शकत नाही, आमच्या काय वस्तू जास्ती आहे ना. ते पैसे 2,000 आम्ही ते चिल्लर ठेवते ना, ते 2,000 गायब झाले आणि ते चिल्लर ते आपण ओजू शकत नाही. ते रुपये 2 रुपये 5 रुपये ते चिल्लर ते लक्षात नाही किती होते. ते कॅश 2,000 होते आमच्या गल्ल्यात, ते घेऊन गेले. आणि इथून ते आत आला ना तर इथेवर पाव ठेवला तर हे काच तुटला आणि ते फरसाण वगैरे हे भरलेलं होतं. रात्री आम्ही भरून गेले होते, ते बाद झाला. ते आम्ही पिशवी भरून ते मागे ठेवलं आहे. CCTV आहे लेकिन सेट गेलेलं गावी. ते आमचे CCTVला काय लाईट बंद होती ना, ते एवढं क्लिअर येत नाही. ते मागच्या साईडला ते नगरपालिकेचा कॅमेरा लावलेला आहे, तिथे क्लिअर आहे. लेकिन ते आपणा ते नाही, आपणा हे CCTVच्या लेकिन एवढं क्लिअर नाही, तिच्या तोंड दिसत नाही बरोबर. ते कॅमेराला 2 दिसते. ते एक म्हातारा दिसतोय आणि एक यंग दिसतोय. त्याचा कॅमेराला इथून दिसत आहे आत याला. एक मला वाटतोय बाहेर उभा राहिला आहे, ते शटर उघडला आणि तो आत गेला. तो आत आल्यानंतर तो शटर मला वाटतो खाली घेतला आहे आणि नंतर तो परत बाहेर गेला. तो टाईमला त्यांना कॉन्टॅक्ट करून तो शटरवर करून ते बाहेर पळाले. हेच उघडला आणि हे इथूनच आले आणि इथूनच गेले परत, असा कॅमेरामध्ये दिसतं आहे आम्हाला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक येथे आरसीसी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकास कामामुळे गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं। प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा पोहोचवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान आमदार किरण सामंत यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन शिवणे बुद्रुक येथील अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला। नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। देशाचे संविधान घराघरात आणि कमळ चिन्ह मनामनात हा संदेश देण्यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी सेवा सप्ताहाचे नियोजन केले आहे। 6 एप्रिल ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत हा सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपाचा अधिकृत ध्वज फडकवण्यात येणार आहे। यासोबतच मी भाजपचा भाजप माझा या थीमवर आधारित सेल्फी पॉइंट्स देखील उभारण्यात येणार आहेत। या कालावधीत आरोग्य शिबिरे, पाणपोई, पर्यटन स्थळांची स्वच्छता मोहीम तसेच संविधान वाचन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। सावंतवाडी, राजवाडा परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी रॅली देखील काढण्यात येणार आहे। ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केल्याचं दिसून आलंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे आणि खासदार नारायण राणे या सगळ्यांचं जे कार्य आहे, अगदी दिवस रात्र मेहनत करून आमच्यासारखा माणूस आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर त्या पदावर पोचला असेल तर केवळ आणि केवळ त्यांचं श्रेय जे आहे ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळतं आणि आमच्यासारखा माणूस त्या पदावर जाऊन काम करू शकतो। आपण बघितलं की या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सगळ्यांना असं आवाहन केलं की 6 एप्रिल अप टू 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या महामानवाच्या जयंतीनिमित्त, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण 6 एप्रिल अप टू 14 एप्रिल विविध उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी जो मेसेज महाराष्ट्रात पास केला त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रात हे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील। कार्यक्रम पहिल्याच दिवशी आपण संपूर्ण घरोघरी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे झेंडे पूर्ण घरी प्रत्येकाच्या लागतील याची व्यवस्था आपण केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ग्रामीण भाग, शहरी भाग, प्रत्येक वाडीवाडीवर, गावागावामध्ये पूर्णपणे झेंडे दिसतील। भारतीय जनता पार्टीचं कार्य पाहता या ठिकाणी आरोग्याची शिबिरं म्हणा, फळवाटप म्हणा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांचा सत्कार म्हणा, या ठिकाणी नगरपालिका आहेत त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार किंवा त्यांना काही गोष्टी आरोग्याच्या देण्यासंदर्भात असे असंख्य कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या या स्थापना दिनानिमित्त पुढील 8 ते 10 दिवस आमचे कार्यक्रम चालू राहतील। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज CBSE येथे सीनियर KG विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सुभा पालेकर आणि संस्था सेक्रेटरी डॉक्टर संजना पाष्टे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमादरम्यान सीनियर KGच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मायसा चौधरी, त्रिशा कोंडके आणि इस्माईल पालेकर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉक्टर SS अली, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अल्फिया मेटकर यांनी केले। नमस्कार, माझं नाव हर्षदा वैभव कदम। माझा मुलगा ऋग्वेद वैभव कदम याला मी आपल्या शाळेमध्ये प्ले ग्रुप पासून आपल्या समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता। प्ले ग्रुप सीनियर KG, ज्युनियर आणि सीनियर KG माझ्या मुलाने इथेच पूर्ण केलं। आज झालेला कन्व्होकेशन सेरेमनी पण खूप छान
खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे आपल्या स्कूलमध्ये. या शाळेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज खूप छान होतात. पॅरेंट्सचे पण खूप जास्त पॅरेंट्स आणि टीचरचा खूप जास्त पद्धतीने सपोर्ट असतो. आपले प्रिन्सिपल सर आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ ही खूप सुंदर आहे, सपोर्टिव्ह आहे. कुठलीही अडचण येत नाही आपल्या मुलांना इथे घातल्यानंतर. त्यामुळे ह्या शाळेचे मी खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील झोतीरपाडा कोळीवाडा येथील श्री क्षेत्र श्री मरुआई येथे मरुआई युवक मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न झाली. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजेचा लाभ घेतला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सुश्राव्य कीर्तन सेवेत हरिभक्तपरायण रुपेश महाराज शेळके यांनी आपल्या प्रभावी वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कीर्तनातून आध्यात्मिक संदेश देत भक्तीची गोडी वाढवण्यात आली. तसेच शिहू विभागीय पंचक्रोशी हरिपाठ सेवेचे आयोजन करण्यात आले होते. हरिपाठाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला आणि भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे नियोजन श्री मरुआई युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.